इयत्ता 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांनो, शेवटी तुमची जी इयत्ता 4थी आणि 7वी स्कॉलरशिप परीक्षेची जी काही फी होती, जी तुम्हाला याच्या अगोदर फी भरावी लागत होती, ती फी आता 100% माफ झालेली आहे। आणि शेवटी त्याचा अधिकृत निर्णय म्हणजे याच्या अगोदर काही जिल्हा परिषदेंनी स्वतः वैयक्तिकरित्या निर्णय घेतला होता की आमच्या जिल्ह्यातील आमच्या जिल्हा परिषद शाळेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांची आम्ही फी भरणार। आणि त्यावेळेस 22 जुलैच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलेलं होतं की शेवटी एक दिवस असा येईल, येणाऱ्या दिवसात लवकरात लवकर शासनाचा अधिकृत निर्णय येईल आणि तुम्हाला इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षेसाठी 1 रुपया फी भरण्याची गरज नाही। मुळामध्ये हा निर्णय घेण्याचा हेतू काय आहे की ग्रामीण भागातील गोरगरीब घटकातील जे विद्यार्थी आहेत, जे शेतकरी वर्गातील विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप परीक्षा देता यावी, त्यांना सहभाग घेता यावं। कारण अजूनही ग्रामीण भागात पालकांचं असं म्हणणं आहे की 200 रुपये फी का भरायची, ही फी भरल्यानंतर आम्हाला स्कॉलरशिप मिळेल का, आमचे पैसे वाया जातील। मग याच्यामुळे काय होतं की विद्यार्थी हे ग्रामीण भागातील विद्यार्थी या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये कमी सहभाग नोंदवतात। याच्यामुळे काय होतं, ही जी स्कॉलरशिप घेण्याचा शासनाचा जो हेतू आहे की जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत यांना स्पर्धा परीक्षेची तयारीची अगोदरच जाणीव व्हावी, भविष्यातल्या स्पर्धा परीक्षांचा पाया त्यांचा मजबूत व्हावा, बुद्धिमत्ता चाचणीसारखे विषय, गणितासारखे विषय, इंग्रजीसारखे विषय, ह्या सर्व विषयांचा पाया विद्यार्थ्यांचा जर मजबूत झाला तर भविष्यातल्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहे त्याचा विद्यार्थ्यांना काय होईल, फायदा होईल। त्याच्यामुळे हा हेतू कुठेतरी शासनाचा दूर जात होता, कारण विद्यार्थी याच्यामध्ये सहभाग नोंदवत नव्हते। आता बघू आपण की हा निर्णय नेमका काय आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 4थी आणि 7वी स्कॉलरशिप परीक्षा कोण देऊ शकतो, तर 4थी आणि 7वी स्कॉलरशिप परीक्षा महाराष्ट्र राज्यातील शासनमान्य सरकारी अनुदानित आणि विना अनुदानित शाळेतली विद्यार्थी इयत्ता 4थी म्हणजे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि इयत्ता 7वी म्हणजेच उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा हे विद्यार्थी देऊ शकतात। मग याच्या अगोदर फी किती होती तुम्हाला, याच्या अगोदर तुम्हाला काय होतं, इयत्ता 4थी साठी 200 रुपये फी होती आणि इयत्ता 7वी साठी 200 रुपये फी होती। म्हणजे स्कॉलरशिप परीक्षा जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल, प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा याच्यामध्ये जर तुम्हाला सहभाग नोंदवायचा असेल तर तुम्हाला याच्या अगोदर 200 रुपये फी होती। तर याच्या अगोदर नाशिक जिल्हा परिषदेचे सीओ ओमकार पवार आणि यांनी काय निर्णय घेतला होता की आमच्या जिल्हा परिषद शाळेमधील फी ही आमची जिल्हा परिषद स्वतः भरेल। का भरेल, कारण त्यांचा हेतू होता की बाबा याच्यामुळे काय होईल, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिप परीक्षेमध्ये सहभाग घेण्याचा काय होईल, टक्का वाढेल। मग त्यावेळेस तुम्हाला असं सांगण्यात आलं होतं, व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलेलं होतं की एक दिवस असा येईल, येणाऱ्या लवकरात लवकर शासन निर्णय जारी होईल आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिप परीक्षेची फी माफ होईल। कारण यामागं हेतू चांगला आहे, फी माफ करण्यामागचा हेतू चांगला आहे। हेतू एकच आहे की विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इयत्ता 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांनो, सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, हा एकमेव त्यामागचा हेतू होता। मग आता काय अधिकृत निर्णय झाला बघा, हे समोर तुम्हाला जे दिसतंय हे शासन परिपत्रक आहे। बघा कोणाचं आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं हे पत्रक आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं पत्रक आहे। आणि याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की म्हणजे शासन निर्णय झाला आहे आणि या शासन निर्णयानुसार काय झालेलं आहे की बघा, राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शाळांच्या देखभाल व दुरुस्ती व इतर अनुषंगिक खर्चासाठी स्वउत्पन्न अंदाजपत्रकामध्ये 5% निधी राखीव ठेवण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या असून सदर राखीव ठेवलेल्या 5% निधीमधूनच जिल्हा परिषदेच्या अधीनस्थ शाळातील इयत्ता 4थी आणि 7वी शिष्यवृत्ती परीक्षेत प्रविष्ट विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क व शाळा संलग्नता शुल्क भरण्याची तरतूद करण्यात यावी। म्हणजे याच्या अगोदर शाळांना सुद्धा शुल्क भरावं लागायचं। तुमची जर शाळा सहभाग घेत असेल स्कॉलरशिप परीक्षा, शाळेला वेगळे संलग्नता शुल्क होतं आणि विद्यार्थ्यांना होतं। आता हे शाळा शुल्क पूर्णपणे तुमची जिल्हा परिषद आणि तुमची महानगरपालिका नगरपालिका भरणार आहे त्यांच्या सेस फंडामधून। बघा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बघा जिल्हा परिषद मनपा शाळा संलग्नता शुल्क, विद्यार्थी आवेदनपत्र शुल्क, जिल्हा परिषद सेस फंड किंवा मनपा निधीमधून भरणा करण्याची तरतूद करावी। म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं काय आहे की तुम्हाला आता 1 रुपया सुद्धा परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही। आणि त्यांनी
फेब्रुवारी 2027 मध्ये होणाऱ्या परीक्षेपासूनच हे लागू केले. म्हणजे आता ह्या वर्षी तुम्हाला आता फॉर्म ज्यावेळेस भरताल तुम्ही त्यावेळेस सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही. त्याच्यामुळं मग याचा हेतू काय आहे? याचा हेतू एवढाच आहे, सदर शासन निर्णयानुसार शिष्यवृत्ती परीक्षा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांतील इयत्ता 4थी इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक करण्यात आली आहे. म्हणजे आता शासनाला तुम्हाला थोडक्यात काय सांगायचंय, आजपर्यंत तुम्ही फॉर्म भरत नव्हते, आजपर्यंत स्कॉलरशिप परीक्षेचा तुम्ही सहभाग नोंदवत नव्हते, तर आता इथून पुढे तुम्हाला तो बंधनकारक करण्यात आलेला आहे. कारण का? कारण त्याची फी आम्ही तुमची भरतोय, तुम्हाला फक्त परीक्षा द्यायची. आणि मुळामध्ये विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षा घेण्यामागचा केवळ एकमात्र हेतू हाच आहे की भविष्यातल्या सर्व प्रकारच्या, बघा स्कॉलरशिप तुम्हाला मिळेल न मिळेल, स्कॉलरशिप तुम्हाला मिळेल न मिळेल, तुम्ही जर इयत्ता 4थीमध्ये स्कॉलरशिप मिळाली तर महिना 500 रुपये तुम्हाला मिळतो. तुम्ही जर इयत्ता 7वीची स्कॉलरशिप मिळाली तर तिथून पुढे तुम्हाला 8वीपासून इयत्ता 750 रुपये महिना तुम्हाला मिळतो. म्हणजे ही स्कॉलरशिप तर डेफिनेटली तुम्हाला मिळतेच. परंतु नाही मिळालं तर काय? नाही मिळालं तर अरे तुमचा भविष्यातल्या जो स्पर्धा परीक्षा आहे याचा पाया मजबूत होतो ना, तुमचा पाया मजबूत होतो, तुम्हाला भविष्यामधल्या स्पर्धा परीक्षांची जाणीव होती. कारण त्याचा जो पेपर असतो तो आहे असा ॲज इट इज इकडे असतो. मग याच्यासाठी नियम अटी काय आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी हा जिल्हा परिषद शाळेतील किंवा महानगरपालिका नगरपालिकांच्या शाळेतील इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीच्या वर्गामध्ये शिकत असलेला असावा. म्हणजे चालू वर्षामध्ये तुम्ही इयत्ता 4थीच्या वर्गात 4थीचा स्कॉलरशिप फॉर्म भरणार असाल, इयत्ता 7वीच्या वर्गात 7वीचा स्कॉलरशिप परीक्षेचा फॉर्म भरणार असाल तर या वर्गामध्ये तुम्ही शिक्षण घेत असावं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर इयत्ता 4थी आणि 7वी स्कॉलरशिप परीक्षेची जर मोफत तयारी करायची असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. आणि सोबत याचं मटेरियल सध्या जरी तुम्हाला फ्रीमध्ये पाहिजे असेल, PDF स्वरूपामध्ये जर पाहिजे असेल तर आमचं हे ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला, ई सारथी ऑनलाईन. हे ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा तुमच्या मोबाईलमध्ये, प्ले स्टोअरला जावा. प्ले स्टोअरला गेल्यानंतर अशा पद्धतीने ई सारथी ऑनलाईन सर्च करा. ई सारथी ऑनलाईन ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करा, मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन केल्यानंतर अशा पद्धतीचं तुम्हाला वर कॅटेगरी ऑप्शन दिसेल, याच्यामध्ये 8, 9, 10 आणि ऑल स्कॉलरशिप सेक्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जो तुम्हाला फ्री PDF ऑप्शन दिसतोय, फ्री बॅचेस ऑप्शन दिसतोय, फ्री टेस्ट सिरीज ऑप्शन दिसतोय, याच्या माध्यमातून तुम्ही इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट सिरीज मोफत देऊ शकता. तुम्हाला मोफत अभ्यासाचे साहित्य तुम्हाला मिळू शकतं, मटेरियल तुम्हाला मिळू शकतं. तर त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ॲप इन्स्टॉल करा आणि येणाऱ्या काळामध्ये जे शासनाने तुमच्यासाठी काहीतरी केलेलं आहे, तुमच्यासाठी फी माफी करून तुम्ही जास्तीत जास्त सहभाग घ्यावा ही त्यांची इच्छा आहे. या संधीचं लवकरात लवकर सोनं करावं आणि इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षेची मोफत घर बसल्या तयारी करावी. धन्यवाद मित्रांनो.